गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. तर काल संध्याकाळी आम्ही मस्तपैकी भटकून झालं, सगळं देवदर्शन वगैरे झालं आणि आम्ही 8 वाजेपर्यंत रूमवर परत आलो. आणि त्याच्यानंतर मग 9-9:30ला इकडे खालतीच म्हणजे पंचवटी यात्रेमध्ये जर तुम्ही तर स्टे असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याचं टेन्शन आहे, कारण खालतीच 2 रेस्टॉरंट्स आहेत. एक पंकज थाळी आहे आणि दुसरं एक प्रॉपर उडपी तडका नावाचं प्रॉपर रेस्टॉरंट आहे, जिकडे तुम्हाला चायनीज, साऊथ इंडियन, पंजाबी, सगळ्या मराठमोळं सगळ्या प्रकारचं जेवण तिकडे मिळतं. येस, आम्ही तिकडेच जेवलो आणि क्वालिटी ऑफ द फूड सुपर मस्त होतं जेवण. आणि एक करू शकतात, जर तुम्ही इकडे स्टे असेल तर तुम्ही त्यांना खालती सांगू शकतात की जे बिल आहे ते आम्ही चेकआउट करतानाच पे करू, पण हे ॲडव्हान्समध्ये सांगा. जेव्हा तुम्ही तिकडे जेवायला जातात तेव्हा सांगून ठेवा. आणि बाकी रूम बद्दल वर्ष काय सांगू शकते? रूम तर चांगलीच आहे, स्पेशियस आहे. आम्ही 2+1चं अकोमोडेशन आहोत, तरी पण काही कमी पडत नाहीये आणि स्वच्छ आहे. अम्युनिटीज सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. टीव्ही व्यवस्थित चालतोय, टी मेकर चालतंय, गरम पाणी आहे, ते बेसिक अम्युनिटीज सगळ्या आहेत. आणि अदरवाईज त्यांचं चेक इन आहे 2चं आणि चेकआउट आहे दुपारी 12चं. बट त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत एक्सटेन्शन ऑफ चेकआउट, एक तर आयदर 3 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विथ एक्स्ट्रा कॉस्ट. आणि 3 पर्यंत नसेल तर साधारणपणे काहीतरी 501 रुपयाची लोक चार्जेस लावतात आणि 5 असेल तर 1000 समथिंग टॅक्सेस. म्हणजे आम्हाला 1200 रुपये पे करायला लागले आहेत एक्स्ट्राचे, कारण आमची गाडी संध्याकाळची आहे वंदे भारत 7:30ची, म्हणून आम्ही 5चा चेकआउट घेतलेला आहे. आणि जर त्याच्या पुढे राहायचं असेल तर इट विल बी काउंटेड एज फुल डे चार्ज. तर आम्ही 5चं घेतलेलं आहे. आणि एकंदरीत तशी इथे पार्किंग वगैरे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, जागा चांगली आहे आणि मध्यवर्ती जागा आहे. बेसिकली इकडनं सगळं गोदावरी घाट आणि भांडे बाजार सगळं वॉकेबल डिस्टन्सवर आहे, 15-15 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर. म्हणजे तुम्ही इथून काळाराम मंदिरापर्यंत पण चालत जाऊ शकता. काल तर आम्ही मॅक्झिमम पायी फिरलो, मॅक्झिमम. आज शिवजयंती आहे आणि बाहेर सगळीकडेच ऑलरेडी देखावे त्यांनी उभारलेले आहेत. शिवजयंतीचा उत्सव मुंबई ठाण्यामध्येच आहे, पण इथे एकदम वेगळ्या लेवलला आहे. आणि साधारण त्यांनी सांगितलंय की इथे 2 नंतर मिरवणुका निघतात, तर त्यामुळे बरेचसे रस्त्यांना नाकाबंदी केली जाते आणि बरेच डायव्हर्जन्स लागतात. येस, तर चला तेही आज आम्हाला बघायला मिळेलच इकडचा शिवजयंती उत्सव कसा साजरा होतो. रूम नंबर 307 पंचवटी यात्रेमधून दिसतो तो हा सगळा भाग. तर आजूबाजूला सगळे बिल्डिंग्सच आहेत. इथे समोर तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसत आहेत आणि इकडे बघा तुम्हाला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, भव्य पुतळा आहे. ॲक्च्युली हा पाठवर आमच्या साईडला आहे, बट समोरच अशोक स्तंभ जो आहे तो तिकडेच आहे. 5 मिनिटावर तुम्ही चालत जाऊ शकतात आतनं गल्लीतनं गेलात तर. आणि महाराजांचा जो पुतळा आहे तो अप्रतिमच आहे दिसत. हॉटेल पंचवटी यात्रेमध्ये जेव्हा तुमचा स्टे असतो तिकडे तुम्हाला ब्रेकफास्ट हा ऑप्शनल असतो. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करायचं आहे तर तुम्ही करू शकताच. अदरवाईज त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये खालती जाऊन तुम्ही नॉर्मल ऑर्डर्स प्लेस करून पण खाऊ शकतात. ₹200 पर पर्सन एक्स्ट्रा देऊन तुम्ही त्यांचा ब्रेकफास्टचा ऑप्शन ऑप्ट करू शकतात. आणि ब्रेकफास्टमध्ये त्यांनी बऱ्यापैकी व्हरायटी ठेवलेली होती, त्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला त्यांचा ब्रेकफास्ट इन्क्लूड करून घ्यायचा असेल तर. तर फायनली आता पोटभर नाश्ता करून झाला आणि आम्ही आता निघालेलो आहोत पुन्हा एकदा जुन्या तांबट आळीमध्ये. काल आम्ही गेलेलो पण जे आमचं घर आहे म्हणजे बंद होतं. त्यांनी सांगितलं की आज तुम्ही येऊन चेक करू शकता. तर एकदा ते जुनी वास्तू आम्हाला बघायची आहे म्हणून आम्ही परत जातो आहे. त्याच्यानंतरचा प्लॅन असा आहे की मग पुन्हा एकदा भांडी बाजारात जायचं आहे आणि मग आज शिवजयंती असल्यामुळे इकडे बऱ्याचशा मिरवणुका देखील असणार आहेत, तर त्याही आम्ही कवर करायचा प्रयत्न करू. ॲटलिस्ट कवर नाही करत तर ॲटलिस्ट जाऊन तिथे बघून तरी येऊ. तर मग चला आता पहिली रिक्षा पकडूया आणि जाऊया जुन्या तांबट आळीमध्ये. तर हा मेन एंट्रन्स आहे घराचा. हे असं घर आहे. इकडनं खालती तळमजल्यावर आतमध्ये जो आपण बघणार आहोत तर तिकडे सगळ्या रूम्स आहेत आमच्या आणि हा पहिला मजला आहे. इथे वरती पण छोटी छोटी खोल्या आहेत. पूर्वीची अशी एक पद्धत होती की जो ओनर होता तो मग इकडे जे गरजवंत लोक यायची त्यांना भाड्यावर घरं द्यायची, तर तशी इथे आहेत. ग्राउंड प्लस असा वाडा आहे हा आणि असं छोटंसं आता घराच्या बाहेरचा परिसर आहे. तर चला आता आत जाऊया आणि आतून हे घर कसं आहे ते बघूया आता. तर आमच्याकडनं ज्यांनी हा वाडा घेतला त्यांनी सांगितलं की हा वाडा घेतल्यानंतर त्याच्यात काहीही मेजर चेंजेस त्यांनी केलेले नाहीत आणि हे जे काय दिसतंय
हे सगळं जुनं बांधकामच आहे. तर तुम्ही बघू शकता की जवळपास 100 वर्ष जुना असलेला वाडा अजूनही स्टेबल कंडिशनमध्ये आहे. मित्रांनो, ही जी कपाट आहे हे पण जुनं आहे आणि त्याच्यावर जी ग्लास आहे ती जी आहे ती जर्मन ग्लास, त्या काळची फेमस, ती वापरली गेलेली आहे. या दारावरचं नक्षीकाम बघितल्यावर तुम्हाला कळतं की हे नक्षीकाम अगदी त्या काळीच होऊ शकतं. आजकाल असं नक्षीकाम कोणी करून घेत नाहीत, पण अलीकडच्या काळात नंतर त्यांनी ह्याच्यावर पेंट चढून थोडंसं ते डिसेंट बनवलेलं आहे. तर हे आमचं देवघर होतं पूर्वी आणि इथे बसून माझे आजोबा ते यंग असताना त्या काळी पूजा वगैरे करायचे. तर ह्याच्याविषयी आणखीन बरीच माहिती आम्हाला तिथे असलेल्या एका लोकल माणसाने दिली की ते कसे होते, कशी पूजा व्हायची. बघू शकता ते बघा ना, जुन्या पद्धतीचं घराचं अजूनही तसंच नक्षीकाम वगैरे जे केलेलं आहे खूपच छान आहे. आणि ह्याच्या बाजूलाच हे जुनं कपाट आहे. हे फिनिश पूर्ण रेडी असं आहे. ओके, हां, नाही. तर हा जो परिसर आहे सगळा घराच्या बाहेरचा, हा नंतर ज्यांनी घेतला आमच्याकडनं त्यांनी हा सगळं डेव्हलप करून घेतलं व्यवस्थित. इथे पूर्वी गवत वगैरे असायचं, म्हणजे अगदीच पुसट जे मला आठवत होते, म्हणजे इथे साप वगैरे असायचे. पण आता बघू शकतात की बरंच बदल झालेला आहे. समोर दिसतात तर सगळ्यात जुनी बांधकामं पाडून त्या लोकांनी आता नवीन इकडे सगळं काय म्हणतात त्याला कन्स्ट्रक्शन्स उभे केलेले आहेत, बिल्डिंग्स आहेत. तर चला आता अंगणातनं बघूया घर बाहेरून कसं दिसतं ते. बॅक साईडच्या अंगणातनं हा वाडा आमचा असा दिसतो. ग्राउंड +1 वरती 3 खोल्या. हा सगळा परिसर, हा ओटा वगैरे सगळं त्यांनी तसंच्या तसं ठेवलेला आहे. थोडंफार टाईल्स वगैरे चेंज केलेले आहेत आणि बाकी एक्सटिरियर त्यांनी काहीही कशालाही धक्का दिलेला नाही आहे. ती इमारत तशी आहे तशी आहे. थोडं उजव्या हाताला त्यांनी थोडेफार त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे चेंजेस केले. आणि समोर जे नाव दिसतंय ते आमच्या वाड्याचं नाव नाही आहे. तर ज्यांनी आमच्याकडनं वाडा घेतला त्यांनी ह्याला दुसरं नाव दिलं. पण मित्रांनो, ज्यांनी हा वाडा घेतला त्यांनी तो अगदी प्रेमाने जपला आहे. म्हणून आज 100 वर्षानंतर सुद्धा हा ताठ मानेने त्या परिसरात उभा आहे. तर आता फायनली आम्ही आमचं जुनं घर बघितलं आणि तिकडे काका होते, त्यांनी खूप माहिती दिली. आणि आता जात आहोत बुधा हलवाई, तिकडे जरा काहीतरी खाऊन पिऊन घेऊ आणि मग पुढे जायचं आहे ते अजून जी कामं आहेत ती पेंडिंग करायला. मग चला आता त्यांनी एक शॉर्टकट सांगितलं, त्या शॉर्टकटने डायरेक्ट आता आम्ही पोहोचतो ते बुधा हलवाईच्या इथे. आम्ही आमच्या घराच्या इकडनं उतरलो आणि इकडे आलेलो आहोत. हा बघा नाशिकचा फेमस बुधा हलवाई. ह्याचं माझ्या मते इकडे हे आहे फॅक्टरी आहे जिथे तुमचं सगळं बनवलं जातं आणि ॲक्च्युअल शॉप त्यांनी सांगितलं त्या साईडला तिकडे खालती आहे. तर हा बघा हा नाशिकचा जो जुनं नाशिक आपण जे म्हणतो जे ॲक्च्युअल आहे त्या सगळा परिसर आहे. अजूनही इथे अशी जुनी घरं आहेत त्या लोकांनी मेंटेन केलेली आहेत. थोडीफार मध्ये काही कन्स्ट्रक्शन्स आहेत बट स्टील जुनं नाशिक तसंच मेंटेन केलेलं आहे. या भागांमध्ये अनेक इमारती आहेत ज्या बऱ्यापैकी जुन्या आहेत, तरी पण आज त्या बऱ्यापैकी स्टेबल कंडिशनमध्ये दिसतात. याचा अर्थ की त्यावर खूप मेंटेनन्स केला जातोय. तर काही इमारती अगदीच 50-60 वर्ष जुन्या असतील तर काही तर अगदी 100 वर्षापर्यंत जुन्या असू शकतील. तर या सगळ्या इमारती बघत बघत आम्ही बुधा हलवाईकडे जात होतो. तर हे ॲक्च्युली सगळ्यात जुनं आहे इकडचं. आपण जे मगाशी बघितलं ते त्या साईडला पण शॉप आहे, इथेही आहे. आणि चला आता इकडे लोक गरम गरम जिलेबी बनवत आहेत बघा. आत्ताच त्यांनी गाणा भरलेला आहे. तिकडे सगळ्या जिलेबी तयार होत आहेत, सगळ्या रेडी माल आहे. 240 रुपये किलो. बघा ही इकडे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. छोटंसंच आउटलेट आहे बट इथे आवर्जून लोक येतात जिलेबी खायला. जर तुम्ही नाशिकला येणार आहात तर बुधा हलवाई तुम्ही डायरेक्ट इकडे येऊ शकतात. सो आता आम्ही जिलेबीची ऑर्डर केली आहे. सिन्स बाहेर भटकायचं आहे त्यामुळे आम्ही जरा लाईटच खातो, पण इथे सिन्स आलो आहे नाशिकला आणि बुधा हलवाई इकडे जवळच होतं
तर म्हटलं चला आपण जिलेबी टेस्ट करूया. हे फर्स्ट टाईम मी टेस्ट करतो इकडे येऊन आणि बाबांनी पण सांगितलं की इकडे येऊन खा, खूप जुनं आहे, खूप फेमस आहे नाशिकचं आहे. तर आता जर तुम्हाला जिलेबी दाखवतो ती कशी आणून दिलेली आहे, गरम गरम होती. आम्ही जे घेतलं आहे ना ते 3च जिलेबी घेतली आहे, 20ला 3 असं तुम्हाला मिळतं इकडे. आणि बघा हो ना, असं टपकतं आहे नुसतं. आता बघूया त्याची टेस्ट कशी आहे. एकदम कुरकुरीत आहे आणि बेताची गोड आहे, खूप गोड नाही आहे. त्यामुळे ज्यांना थोडासा शुगरचा तरी प्रॉब्लेम असेल पण जिलेबी खायची आहे, बुधा हलवायची आहे, तर तुम्ही खाऊ शकता. मस्त आहे आणि गरम गरम कंटिन्युअस बनवतच असतात ते. म्हणजे इथे जरी यायचं आहे ना, मोठा ग्रुप असेल तर दाबून खाऊ शकतो तुम्ही. मला त्या सकाळी खाल्लं जास्त हे आहे, म्हणजे उठल्या येऊन फ्रेश होऊन थोडासा दिवसाची सुरुवात जी आहे. तर मग अशी आपण जे गल्लीतनं बाहेर पडलं तर हे बुधा जिलेबी हलवाईवाले एक आहेत आणि हे इकडे जे आहेत या इमारतीच्या इकडचे ते आहेत ते एकदम जुने आहेत. तर बुधा हलवाईकडनं आम्ही पुढे आलो आणि इकडे बघा ना, शिवजयंतीची तयारी सुरू आहे. इकडे संध्याकाळी सगळ्या मिरवणुका वगैरे निघतात. आमचा बॅड लक की आमची संध्याकाळचीच गाडी असल्यामुळे आम्ही हा क्षण किंवा हा उत्सव अनुभवू शकत नाही. पण इकडे बघा, आम्ही काल आलो तर इकडे स्टेज बांधत होते, आता इथे मस्त भव्य मोठा पुतळा महाराजांचा उभारलेला आहे आणि सगळी त्यांची मागे दिसती तयारी सुरू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत आहे इकडे. चला आता आपण इकडे निघूया. तर तुम्ही बघू शकतात की सर्वत्र इथे दणक्यात तयारी सुरू आहे. संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी फंक्शन्स आहेत. आम्हाला एका ठिकाणी एका छोट्या मुलांनी एक पॅम्पलेट दिलं, त्यांनी सांगितलं की संध्याकाळी 7:30 नंतर लेझर शो पण होणार आहे. तर बॅडलक आमचं की आम्ही हे सगळं मिस करणार आहोत. बट आता कळलं आहे की नाशिकात की इथे हा शिवजयंतीचा उत्सव कसा साजरा होतो. बघा तुम्ही बघू शकता इकडे, हे बघा सगळीकडेच भगवा रंग दिसून येतो. बघा ना, प्रत्येक अगदी कुर्तेसुद्धा ती लोकं सेल करत आहेत भगवे. आणि इथे छोटी छोटी मुलं, मोठे तर थोडं छोटी छोटी मुलंसुद्धा उत्साहाने त्या काय म्हणतात ना, ती उत्सवाची तयारी करत आहेत. तर मग आता आपण जात आहोत पुन्हा एकदा भांडी बाजारामध्ये. इकडे जाऊन थोडीशी शॉपिंग करायची आहे. म्हणजे छोट्या छोट्या गल्ली गोळ्यातनं आम्ही आमची वाट काढत जात आहोत भांडी बाजाराकडे. गुगल मॅप्सही एवढं सगळं दाखवतो आहे. इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत पण चालायला मजा येते आणि एकंदरीत असं नाशिक आतून एक्सप्लोअर करता येते. बाबा असे तर तुम्ही आरामात फिरवलं असतं आम्हाला, गुगल मॅप्सची गरजच नसती. आता समोर आम्ही आलेलो आहोत भांडी बाजाराच्या इथे. समोरच टकले बंधू यांचं शॉप आहे टकले बंधू. तर आपण त्याच्याबरोबर समोर आलो आहे. हा आहे सोन्या मारुती चौक आणि ही जी इमारत आहे समोर जी तुम्हाला दिसते ती आहे पुरातत्व व वस्तू संग्रहालय नाशिकचं. आणि हा सगळा परिसर आहे. इथून आपल्याला आत जायचं आहे. तो आहे भांडी बाजारचा परिसर सगळा आणि त्याच्या त्या साईडला आहे गोदावरी. तर पुन्हा आम्ही आलो भांडी बाजारात असलेल्या या आंबेकरांच्या शॉपमध्ये. ज्यांनी आधीचे व्हिडिओज बघितले नसतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाशिकचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघा. त्या व्हिडिओमध्ये मी या शॉपविषयी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. भांडी बाजारात शॉपिंग करून झाल्यानंतर आता वेळ होती ती कोंडाची चिवड्याची शॉपिंग करायची. ते करण्यासाठी आम्ही आलो या भद्रकाली एरियामध्ये. तर मित्रांनो, हा आहे भद्रकाली एरियाचा परिसर आणि समोर दिसतोय
तिथे आहे कोंडाजी चिवडा यांचं दुकान. भद्रकाली एरियामध्ये हे दुकान आहे. सध्या GPS चा ऑप्शन अवेलेबल असल्यामुळे आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण अगदीच कोणाला लँडमार्क सांगायचा असेल तर कोंडाजी चिवडाच्या बरोबर बाजूला आहे इकडचं भद्रकालीचं फेमस भाजी मार्केट. हा परिसर रोज जरी रंगीबेरंगी रंगांनी नटलेला नसेल, पण शिवजयंतीच्या दिवशी हा परिसर पूर्ण भगव्या रंगांनी उजळून गेला होता. प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला इकडे झेंडे विकायला ठेवले होते आणि प्रत्येक झेंड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र होतं. असेच काही उत्साही लोक आम्हाला इकडे खरेदी करताना सुद्धा दिसले. नाशिकची ट्रिप ही कोंडाजी चिवडा शॉपिंग केल्याशिवाय इनकम्प्लीटच आहेत. त्यामुळे नाशिकला येणारा प्रत्येक जण इकडे येऊन शॉपिंग नक्कीच करतो. 104 वर्ष जुना हा ब्रँड आहे आणि त्याचबरोबर नाशिकची शान सुद्धा आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांनी त्यांचे कस्टमर्स व्यवस्थित जोडून ठेवलेले आहेत. क्वालिटी कॉम्प्रोमाइज अजिबात नाही. तर मग आता चला बघूया ह्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे चिवडे मिळतात ते. आमची शॉपिंग सुरू असताना इथे जे दादा होते काउंटरवर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हा चिवडा घरी कुरिअर सुद्धा करू शकतात. एक सर्टन लिमिट आहे, त्याच्यानंतर ते कुरिअरचंही ऑप्शन तुमच्यासाठी ओपन ठेवतात. यासंबंधी जर तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल, त्यांचे चार्जेस काय आहेत, तर ते तुम्ही इथे येऊन त्यांच्याशी व्यवस्थित बोलू शकतात. हां, फक्त एकच मी सांगू शकतो की कुरिअरचे जे काही चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करायचे आहेत, ते दुकानवाले पे करत नाहीत. ते बघा, या सगळ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. भद्रकाली, गंगाघाट, मालवीय चौक, पंचवटी, द्वारका सर्कल, मुक्तिधाम, नाशिक रोड रेल्वे स्टेशन, म्हणजे अगदीच काही नाही तर तुम्हाला नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या इथेही मिळेल. तर चला, हा ब्लॉग मी या कोंडाजी चिवडाच्या दुकानाचा संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि नोटिफिकेशनचं हिट करा. आणि ऑब्वियसली कोंडाजी चिवडा इकडे येऊन तुम्ही नक्की शॉपिंग करा नाशिकात. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.